चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी एकदम स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आली आहे. मंडळी, हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप बनवतात, अगदी त्याच पद्धतीने कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप आज आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. मंडळी, चिकन लॉलीपॉप आपण नेहमी हॉटेलमध्येच खातो, पण असे हे हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप आपण जर घरी बनवले तर बनवायला खर्चही खूप कमी लागतो. घरच्या घरी सुद्धा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे चिकन लॉलीपॉप बनवता येतात. तळल्यानंतर अजिबात मऊ पडत नाही आणि खाताना अजिबात तेलकट लागत नाही. असे हे स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवल्यानंतर तुमचा विश्वासच बसणार नाही की हे चिकन लॉलीपॉप आपण घरच्या घरी बनवले. चला तर अगदी हॉटेलची चव देणारे कुरकुरीत चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे ते पाहूया. चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी चिकन लॉलीपॉपचे पीस घेतले आहे. चिकनच्या दुकानमध्ये सांगितल्यानंतर ते आपल्याला असे चिकन लॉलीपॉपचे पीस बनवून देतात. इथे मी 1.5 किलो चिकन लॉलीपॉपचे पीस घेतले आहे. लॉलीपॉपचे पीस आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवले. चाळणीमध्ये ठेवल्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. चाळणीतून हे सर्व पीस आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतले. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहे. 1 चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली. इथे आपण 2 चमचे धना पावडर घेतली, तीही यामध्ये घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घातला. 9 ते 10 काळे मिरे खलबत त्यामध्ये बारीक कुटून घेतले, ते यामध्ये घातले. इथे आपण 1.5 किलोच्या मापात चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत. त्यासाठी 1 छोटी वाटी लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये घातली. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. इथे आपण 2 चमचे व्हिनेगर घेतले आहे, तेही यामध्ये घालायचे. 2 चमचे सोया सॉस यामध्ये घालायचा. त्याचबरोबर 2 चमचे चिली सॉस यामध्ये घालायचा. सोया सॉस, चिली सॉस आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त यामध्ये घालू शकता. सर्व मसाले घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला 1 मिनिटभर छान एकजीव करून घ्यायचे आहे. हाताने अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी 30 ते 40 मिनिटे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर 1 तास तुम्ही हे चिकन मॅरिनेट करू शकता. आपल्या चिकन लॉलीपॉपला अगदी हॉटेलसारखा रंग यावा यासाठी यामध्ये मी पाव चमचा फूड कलर घालत आहे. तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल तर यामध्ये नाही घातलं तरी चालेल. आपल्या चिकन लॉलीपॉपची कोटिंग चांगली राहावी, त्याचबरोबर चिकन लॉलीपॉप कुरकुरीत व्हावे यासाठी यामध्ये मी 1 मोठी वाटी कॉर्नफ्लॉवर घातले. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर अर्धी वाटी मैदा यामध्ये घालायचा. इथे आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती यामध्ये घालायची. दीड किलो चिकन लॉलीपॉपसाठी इथे आपण 2 अंडे फोडून घेतले आहे, तेही यामध्ये घालायचे. अगदी थोडे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे. मॅरिनेट करताना यामध्ये मीठ घातले होते, त्यामुळे अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनिटे खालीवर करून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण एकजीव करताना तुम्हाला जर मिश्रण थोडे जास्त ओलसर वाटले तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे. त्याचबरोबर मिश्रण अगदी कोरडे कोरडे वाटले तर यामध्ये 1 अंडे फोडून घालायचे. तुम्ही पाहू शकता चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले मिश्रण तयार झाले आहे. अगदी याच पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर हे चिकन लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहे. यासाठी गॅसवर 1 कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातले. तेल अगदी मीडियम गरम झाले की यामध्ये चिकन लॉलीपॉपचे पीस घालायचे. अगदी थोडे थोडे अंतर ठेवून यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चिकन लॉलीपॉपचे पीस घालायचे आहे. चिकनचे पीस घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटे अजिबात याला हलवायचे नाही. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच त्यावरील बुडबुडे थोडे कमी होतात.
नंतर आपल्याला हे पीस उलटे करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे चिकन लॉलीपॉप आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. चिकन लॉलीपॉप तळून घेत असताना गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही. त्यामुळे आपले चिकन लॉलीपॉप मऊसर होण्याची शक्यता असते. मऊसर झालेले चिकन लॉलीपॉप खूप जास्त तेल पितात. त्यामुळे अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर हे चिकन लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले चिकन लॉलीपॉप अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. खाताना अजिबात तेलकट लागत नाही आणि अगदी क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप तयार होतात. दोन्ही बाजूने अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत हे चिकन लॉलीपॉप तळून घ्यायचे. त्यानंतर झाऱ्याने अशा पद्धतीने त्यातील थोडे थोडे तेल निथळून घ्यायचे. निथळून घेतलेले सर्व लॉलीपॉप अशा पद्धतीने एखाद्या वर्तमानपत्रावर किंवा टिश्यू पेपरवर काढायचे. त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते आणि अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत असे आपले चिकन लॉलीपॉप तयार होतात. लॉलीपॉप तेलामधून काढल्यानंतर आधी थोडे तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला दुसरे लॉलीपॉप सोडायचे आहे. अशा पद्धतीने अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर हे सर्व चिकन लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहे. मंडळी, तुम्हाला माझी अगदी कुरकुरीत अशी चिकन लॉलीपॉपची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हॉटेलसारखे कुरकुरीत चिकन लॉलीपॉप घरी बनवायला अगदी कमी खर्च येतो. अगदी कमी खर्चामध्ये अगदी भरपूर असे चिकन लॉलीपॉप आपण घरी तयार करू शकतो. त्याचबरोबर घरी तयार केलेले चिकन लॉलीपॉप आपण अगदी मनसोक्त खाऊ शकतो. मंडळी, तुम्हाला माझी चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.